आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती. तर आपल्या सर्वांना माहिती आहे आता जाहिरात सुद्धा आलेली आहे आणि जे काही IMP टॉपिक्स आहेत बघा, ते आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF पाहिजे असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या स्पेशल अंगणवाडी परीक्षिका भरतीसाठी एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे बघा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा. जर तुम्हाला काही समजत नसेल, तर जो काही माझा नंबर आहे पहा, 9325230848 या नंबरला मला मेसेज करा, की मला अंगणवाडी परीक्षेसाठी जॉइन करा म्हणून. मी तुम्हाला या ठिकाणी एका मिनिटामध्ये जॉइन करून घेईल. त्यामुळे तो ग्रुप नक्की जॉइन करा मित्रांनो. खूपच महत्त्वाचा प्रश्न आपण त्या ठिकाणी टाकत असतो. मेन काम ते पहा चला. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आपल्याला, कारण की वेळ फार कमी आहे आता. आपल्याला जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, ज्या टॉपिकला जास्त मार्क आहेत, तेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पेन आणि वही घ्यायची आणि नोट्स चालू करायच्या आहेत. अंगणवाडी सेवा योजनेअंतर्गत टेक होम रेशन उपक्रमाचा प्राथमिक उद्देश काय आहे? तर याचा प्राथमिक उद्देश काय आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 2, खाण्यासाठी तयार आणि सहज उपभोग्य खाद्यपदार्थ पुरवणे. टेक होमचा मुख्य उद्देश बघा, लाभार्थ्यांना बालके आणि माता पूरक पोषण आहार पुरवणे हा आहे. यामध्ये मित्रांनो, फोर्टिफाईड सत्वयुक्त खाण्यासाठी तयार किंवा शिजवण्यासाठी सोपे असलेले ऊर्जा संपन्न अन्नपदार्थ दिले जातात. यामुळे लाभार्थ्यांना योग्य आणि पचायला हलके पोषण घटक मिळतात आणि कुपोषण रोखण्यास मदत होते. THR उपक्रम प्रामुख्याने गरोदर आणि स्तनदा माता तसेच 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांसाठी राबवला जातो. मंडळाने 2020 मध्ये स्थापन केलेल्या बाल न्याय निधीबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर मित्रांनो, कोणतं विधान या ठिकाणी अयोग्य आहे? तर लक्षात ठेवा, हा निधी उच्च शिक्षण, वैद्यकीय सहाय्य, कौशल्य विकास सहाय्य प्रदान करतो पहा. हे विधान मित्रांनो अयोग्य आहे. बाकी पहा, या निधीची वार्षिक अर्थसंकल्पीय तरतूद 2 कोटी आहे. हे बरोबर आहे. हे आश्रयगृहामधील किशोरांच्या कल्याण आणि पुनर्वसनासाठी उद्दिष्टित आहे. हे सुद्धा बरोबर आहे. बालन्याय म्हणजे मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015च्या तरतुदीनुसार हा निधी स्थापन करण्यात आला. हा निधी मित्रांनो वैद्यकीय सहाय्य, कौशल्य विकासासाठी सहाय्य प्रदान करतो. कायद्याच्या तांत्रिक व्याख्येनुसार हे विधान चुकीचं ठरतं, कारण याचं मुख्य कारण पर्यायामधील उच्च शिक्षण हा शब्द आहे. बाल न्याय निधी प्रामुख्याने 18 वर्षाखालील अल्पवयीन बालकांसाठी आणि किशोरांसाठी असतो, तर 18 वर्षाखालील मुलांसाठी प्रामुख्याने शालेय शिक्षण लागू होतं. उच्च शिक्षण उदाहरणार्थ पदवी साधारणपणे वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुरू होतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की पोषण 2.0चा उद्देश कोणत्या SDG योगदान देण्यासाठी आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2 SDG 2 आणि SDG 4 याचं बरोबर उत्तर आहे पहा. पोषण 2.0 ची रचना प्रामुख्याने माता आणि बालके कुपोषण दूर करणे आणि बालकांच्या सुरुवातीच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी केली आहे पहा. झिरो हंगर बघा, SDG 2 काय आहे? झिरो हंगर म्हणजे भूक नष्ट करणे, अन्न सुरक्षा मिळवणे आणि पोषण सुधारणे पहा. त्याच्यानंतर आहे बघा SDG 4, गुणवत्तापूर्व शिक्षण म्हणजे सर्वांसाठी समान आणि दर्जेदार शिक्षणाची खात्री करणे, हे याचं काय आहे पहा मुख्य उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न आहे आपला, की अंगणवाडी केंद्राच्या सामाजिक लेखापरीक्षणामध्ये सामान्यपणे कोणती पद्धत या ठिकाणी वापरली जाते? तर पर्याय क्रमांक 2, भागधारकांसोबत सार्वजनिक बैठका. पर्याय क्रमांक 2 हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. सामाजिक लेखापरीक्षणाचा मुख्य गाभा पारदर्शकता आणि लोकसहभाग हा असतो. अंगणवाडीच्या संदर्भामध्ये भागधारक म्हणजे स्थानिक ग्रामस्थ, लाभार्थी बालकांचं पालक, ग्रामपंचायतीचे सदस्य आणि अंगणवाडी सेविका. या प्रक्रियेमध्ये सार्वजनिक बैठका, ग्रामसभा किंवा माता समितीच्या बैठका आयोजित करून पोषण आहार, त्याचे वाटप आणि सोयी-सुविधा आणि निधीचा वापरावर खुल्या पद्धतीने चर्चा सुद्धा केली जाते पहा. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पोषण पंचायत उपक्रमांतर्गत कोणते प्रशासन यंत्रणेवर भर दिला जातो? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, समुदायाचा सहभाग आणि विकेंद्रित निर्णय प्रक्रिया. पर्याय क्रमांक 1 आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. पोषण अभियानाचं मुख्य सूत्र जन आंदोलन हे आहे. पोषण पंचायतीचा मुख्य उद्देशाचं पोषणविषयी केवळ सरकारी पातळीवर न राहता त्यामध्ये स्थानिक समुदायाचा थेट सहभाग असावा हा आहे. विकेंद्रीकरण निर्णय प्रक्रिया म्हणजे गावातील ग्रामपंचायत, सरपंच, अंगणवाडी सेविका अशा कार्यकर्ता आणि नागरिकांना एकत्र करून त्यांच्या स्तरावर पोषणाबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार देणे.
वाडी मुख्य सेविका भरतीची जी काही संधी बघा आपल्याकडे सुवर्ण संधी म्हणून ही चालून आलेली पहा. आता या संधीचं सोनं करायचं की ही संधी अशी डावलून द्यायची, हे सगळं आपल्या हातामध्ये आहे. परंतु मी तुमची बघा ही जी काही सुवर्ण संधी हुकू देणार नाही. अतिशय महत्त्वाची बॅच मी तुमच्यासाठी लॉन्च केलेली पहा. यामध्ये तुम्हाला झालेले जे काही पी-वाय-क्यू असतील, त्याचबरोबर चालू घडामोडी, जे काही महत्त्वाचे कॉम्प्युटर असेल, हे सगळे टॉपिक वाईज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पहा. ही बॅच आपल्याला जॉइन करायची बघा. तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर सोबत बघा या ठिकाणी 10 ते 15,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ्स या ठिकाणी मी देणार आहे पहा. आणि मित्रांनो, हे जे काही पी-डी-एफ आहे ते ॲडमिशन झाल्या-झाल्या तुम्हाला एका मिनिटात पाठवले जातात. त्यामुळे लवकरात लवकर ही बॅच तुम्हाला जॉइन करायची पहा. आता ही जी काही वेळ आहे पहा, ही अभ्यास करायची वेळ आहे पहा. एक सुद्धा मिनिटं आपल्याला वाया घालायचं नाही. कारण की एका मिनिटाची किंमत आपल्या सर्वांना माहिती आहे पहा. आणि बघा राहिली बात पैशाची, तर बघा पैसे आपण कधी पण कमवू शकतो. परंतु ही जी काही वेळ आहे पहा, ही वेळ आपण कधीच कमवू शकणार नाही. आपल्याला जी काही संधी भेटलेली बघा मुख्य सेविका बनण्याची, ही संधी परत कधी भेटू शकत नाही पहा. भेटू शकत म्हणजे याला फार टाईम जातो पहा. आता ह्या संधीमध्ये आपल्याला बनवून दाखवायचं ही संधी आपली खरी आहे आणि ह्या संधीचं सोनं करायचं आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर बघा तुम्हाला ही बॅच जॉइन करायची. तुम्हाला लगेच फोनपे ॲप ओपन करायचं आहे आणि 9325230840 हा जो काही नंबर फोनपेमध्ये टाईप करायचा आहे, त्या ठिकाणी आपलं नाव येईल पहा आणि लगेचच्या लगे मित्रांनो तुम्हाला ही बॅच जॉइन करून घ्यायची पहा. वेळ अतिशय कमी आहे पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ही बॅच असणार आहे पहा. जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत बघा, त्यावरच आपण फोकस केलेला आहे. फापट पसारा या ठिकाणी घेतलेला नाही पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी ₹999 पेमेंट करायचं आहे. पेमेंटचा स्क्रीनशॉट याच नंबरच्या WhatsAppला टाकायचा आहे. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये आपल्या बॅचला जॉइन करून घेईल. त्यामुळे या संधीचं सोनं करून घ्या आणि संधीचं सोनं जो करेल तो 100% या ठिकाणी अंगणवाडी मुख्य सेविका 100% ती बनवूनच दाखवणार. स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला लगेचच्या लगेच या बॅचला जॉइन करून घेईल. खालीलपैकी कोणती किशोरवयीन मुले पोषण 2.0 अंतर्गत समाविष्ट होण्यास पात्र आहेत? तर पहा मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 जे महत्त्वाकांक्षी जिल्ह्यातील आहेत ते. तर पहा पोषण 2.0 या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार किशोरवयीन गटासाठी सरकार बघा योजनासाठी सरसकट सर्व जिल्ह्यामध्ये राबवण्याऐवजी देशातील विशिष्ट महत्त्वाकांक्षी जिल्ह्यामध्ये आणि ईशान्येकडील राज्यामध्ये प्राधान्याने ही राबवली जात आहेत. पुढील प्रश्न आहे बघा, बालकल्याण वाढवण्यासाठी काय प्रश्न आहे पहा. बालकल्याण वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने खालीलपैकी कोणती पद्धत राबवलेली पहा. तर कोणती पद्धत बालसंगोपन संस्थांमध्ये मंत्री, पालकमंत्री ही जी काही पद्धत ही राबवलेली पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, कोणते मंत्रालय अंगणवाडी केंद्रे आणि घरामध्ये घरी योग, कुटुंबासह योग आणि या मोहिमेला प्रोत्साहन देतं? तर मित्रांनो कोणतं मंत्रालय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 आयुष मंत्रालय याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे पहा. भारतामध्ये योग आणि पारंपरिक वैद्यकीय उपचार प्रसार करण्यासाठी मुख्य जबाबदारी आयुष मंत्रालयाची पहा. महाराष्ट्रातील बाल आणि किशोरवयीन कल्याण कार्यक्रमामध्ये अंगणवाडी मदतनीसांची खालीलपैकी कोणती प्राथमिक जबाबदारी नाहीये? तर मित्रांनो कोणती नाहीये? तर पहा 6 वर्षाखालील मुलांना अनौपचारिक शिक्षण देणे ही जबाबदारी नाही पहा. अंगणवाडीमध्ये बघा 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण देण्याचं काम अंगणवाडी सेविकेचे पहा. मदतनीस केवळ मदत करू शकते. प्रत्यक्ष शिक्षण देण्याची जबाबदारी मदतनीसाची नसते पहा. हे पण लक्षात ठेवायचे पहा. अंगणवाडीमध्ये 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना गाणी, गोष्टी, खेळ आणि विविध कृतीमधून अनौपचारिक शालेय शिक्षण दिलं जातं. हे शिक्षण देणं अंगणवाडी सेविकेचं सर्वात महत्त्वाचं आणि तांत्रिक आणि कौशल्य आधारित काम आहे पहा. यामध्ये पहा काय-काय काम असणार, तर मुलांना रांगेत बसवणे, त्यांना सांभाळणे यासाठी केवळ मदत करू शकते. परंतु प्रत्यक्ष शिक्षण देण्याची प्राथमिक जबाबदारी तिची नसते. ती जबाबदारी पूर्णपणे सेविकेची असते. म्हणून पर्याय क्रमांक याचं काय आहे पहा 4 हे बरोबर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की ICDS निधीचा प्रवाह खालीलपैकी कोणत्या गोष्टीमध्ये विभागला जातो? तर केंद्र आणि राज्य सरकारी पहा. ICDS ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यांसाठी प्रशासकीय खर्च आणि मानधनाचा वाटा हा 60-40 आहे पहा. केंद्र 60% आणि राज्य 40% असा असतो. तर पूरक पोषण आहाराचा खर्च 50-50 असतो पहा. पुढचा प्रश्न आहे, की माननीय पंतप्रधानांनी कुपोषणमुक्त भारत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून मार्च टिंबटिंबमध्ये अनौपचारिक पोषण अभियान सुरू केलं. तर पहा मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 2018 मध्ये हे जे काही पहा अभियान चालू केलेलं आहे. कधी? 2018 मध्ये. 8 मार्च 2018 रोजी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील झुंझुनू येथील पोषण अभियानाची देशव्यापी सुरुवात सुद्धा केली पहा.
या योजनेचा मुख्य उद्देश पहा 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके, किशोरवयीन मुली, गरोदर महिला आणि स्तनदा माता यांच्यातील कुपोषण, त्याच्यानंतर खुजेपणा, अल्प वजन आणि ॲनिमिया यांचं प्रमाण टप्प्याटप्प्याने कमी करणं हे पहा लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणती सेवा सक्षम अंगणवाडीचा भाग नाहीये? कोणती सेवा सक्षम अंगणवाडीचा भाग नाहीये? तर पेन्शन वितरण पर्याय क्रमांक 4 आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. पेन्शन वितरण आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. वृद्धपकाळ पेन्शन, विधवा पेन्शन किंवा अपंग पेन्शन यांचं वितरण करणे अंगणवाडीचं काम नसून ते महसूल आणि समाज कल्याण विभागामार्फत चालवलं जातं पहा. पुढचा प्रश्न आहे पहा. पोषण पंचायत पोषण सुधारण्यासाठी पारंपरिक ज्ञानाचा वापर कसा करतं? तर पारंपरिक ज्ञानाचा वापर स्वदेशी पाककृती आणि आहार पद्धतीला प्रोत्साहन देऊन करतं पहा. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. बरोबर. पोषण पंचायतीमध्ये पारंपरिक ज्ञानाचा वापर स्थानिक आणि स्वदेशी आहार पद्धतींना उदाहरणार्थ नाचणी, बाजरी, ज्वारी, आंबील, लाडू यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी केला जातो पहा. तर व्होकल फॉर लोकल या तत्वानुसार स्थानिक आहारातून पोषण साधणे हाच पारंपरिक ज्ञानाचा खरा वापर आहे पहा. पुढील प्रश्न आहे. अंगणवाडी सेवेसाठी निधी वाटप करण्यातील मोठे आव्हान कोणतं आहे? तर सर्वात मोठं आव्हान कोणतं आहे? तर निधी वितरण करण्यास विलंब याचं बरोबर उत्तर आहे पहा. निधीचा प्रवास खूप लांब असतो. केंद्र, त्याच्यानंतर महिला आणि बालविकास आयुक्तालय, जिल्हा परिषद, बालविकास प्रकल्प, अंगणवाडी या प्रशासकीय लालफितीच्या कारभारामुळे निधी वितरणाला खूप उशीर होतो पहा. पुढचा प्रश्न आहे पहा. राज्य सरकारने खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये लाभार्थ्यांसाठी फिरती अंगणवाडी केंद्र चालवण्याबाबत विचार केला पाहिजे? तर पहा कोणत्या क्षेत्रासाठी? तर ऑप्शन क्रमांक 3 शहरी झोपडपट्टी क्षेत्र याचं बरोबर उत्तर आहे पहा. फिरती अंगणवाडी म्हणते ज्या ठिकाणी बघा शहरी झोपडपट्ट्यामध्ये जागेची कमतरता असते, स्थलांतरित मजदूर कुटुंबापर्यंत वीटभट्टी कामगार ही जी काही सेवा पोहोचवण्यासाठी फिरती अंगणवाडी अत्यंत प्रभावी पर्याय ठरतो पहा. चला पुढचा प्रश्न आहे पहा. पोषण ट्रॅकर हे मुलांमध्ये वाढ खुंटणे, क्षीण होणे आणि कमी वजनाचं प्रमाण गतिमान करण्यासाठी ओळखण्यासाठी हे टिंबटिंब आहे. तर पोषण ट्रॅकर बघा हे काय आहे? तर सर्वांनी लक्षात ठेवा. हे पहा ऑप्शन क्रमांक 3 मोबाईल आधारित ॲप्लिकेशन आहे पहा. पोषण ट्रॅकर. तर मित्रांनो अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन देऊन Google Play Storeवरून असलेलं पोषण ट्रॅकर मोबाईल ॲप्लिकेशन वापरणे बंधनकारक केलेले पहा. 0 ते 6 वयोगटातील बालकांची उंची, त्याच्यानंतर वजन, गरोदर आणि स्तनदा मातांचा आहार, लसीकरण आणि त्यांना मिळणाऱ्या पोषण सेवांचा रिअल टाईम म्हणजेच दैनंदिन स्तरावर डेटा नोंदवणे. मोबाईल आधारित ॲप्लिकेशन हे मित्रांनो तळागाळामधील अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष गावोगावी, वाड्या वस्त्यावर, झोपडपट्ट्यामध्ये जाऊन लाभार्थ्याच्या घरी भेटी देतात. अशावेळी या ठिकाणी संगणक किंवा लॅपटॉप नसल्यामुळे ह्या ॲपचा वापर भरपूर प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे होत आहे. पुढील प्रश्न आहे पहा. की पूरक पोषणामध्ये विविधता सुनिश्चित करण्याचा एक भाग म्हणून बाजरीचा किमान किती पुरवठा अनिवार्य करावा? तर मित्रांनो किती करावा? तर पर्याय क्रमांक 3 आठवड्यातून एकदा याचं काय आहे? योग्य उत्तर आहे पहा. बाजरीमध्ये लोह भरपूर प्रमाणे असतं आणि ॲनिमिया रोखण्यासाठी अंगणवाडीच्या साप्ताहिक आहारामध्ये बाजरीचा समावेश आठवड्यातून एकदा करणे अनिवार्य आहे पहा. समजलं? आणि मित्रांनो याचा मुख्य उद्देश काय आहे? तर सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता भरून काढणे असतो. कुपोषण रोखणे. बाजरा आणि पोषक घटकाची विविधता जर पाहिली, तर बाजरीमध्ये लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, फायबर भरपूर प्रमाणात असतं. विशेष लोहाच्या कमतरतेमुळे होणारा ॲनिमिया रोखण्यासाठी बाजरी अत्यंत प्रभावी पहा. रोज एकच प्रकारचे धान्य खाल्ल्याने आहार कंटाळवाणा होऊ शकतो आणि सर्व जे काही पोषक तत्वे आहेत ही मिळत नाहीत. म्हणून गहू, तांदूळ याच्या जोडीला तृणधान्यांचा समावेश करणं सुद्धा आवश्यक आहे पहा. पोषण अभियानाअंतर्गत आहारामध्ये स्थानिक तृणधान्याचा समावेश करण्यावर भर दिला जातो. अंगणवाडीच्या साप्ताहिक आहार यामध्ये मित्रांनो बाजरीचा समावेश किमान आठवड्यातून एकदा करणे अनिवार्य आहे, जेणेकरून बालकांना लोहासारखी महत्त्वाची खनिजे सुद्धा मिळतील. पुढचा प्रश्न आहे पहा. अंगणवाडी सेवा योजनेचा प्रभावी अंमलबजावणीचं नियोजन, देखरेख करण्यासाठी सर्वोच्च तांत्रिक संस्था असलेल्या एम्पावर्ड प्रोग्राम कमिटीचे सदस्य कोण नाही? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर पहा सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे सचिव बरोबर उत्तर पहा. EPC मध्ये महिला आणि बालविकास सचिव, नीती आयोगाचे प्रतिनिधी आणि आरोग्य मंत्रालयाचे प्रतिनिधी असतात. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश याचे सचिव सदस्य नसतात पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की सक्षम अंगणवाडीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे?
तर सक्षम अंगणवाडीचं महत्त्वाचं काय पहा, सेवांची डिजिटल देखरेख हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. सेवांची डिजिटल देखरेख म्हणजेच पोषण ट्रॅकर ॲपचा वापर करून प्रत्येक सेवेची रिअल टाईम नोंदणी करणे हे काय मित्रांनो सक्षम सेवेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे पहा. सेवांची डिजिटल देखरेख म्हणजेच पोषण ट्रॅकरचा वापर करून प्रत्येक सेवेची रिअल टाईम नोंदणी करणे ही सक्षम अंगणवाडीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे पहा. मित्रांनो हे एक ॲप आहे. यामध्ये जर आहार वाटप जे काही आहार वाटलेला आहे त्याच्यानंतर बालकाचं वजन, उंची ही डिजिटल पद्धतीने रिअल टाईम नोंदणी केली जाते पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, की पोषण पंचायतीच्या चौकटीत पोषण वाटिकांचा उद्देश काय आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 सामुदायिक बागांमध्ये फळे आणि भाज्या, औषधी वनस्पती वाढवणे. तर पोषण वाटिका किचन गार्डन याद्वारे अंगणवाडी आवारामध्ये ताज्या विषमुक्त भाज्या, फळे आणि औषधी वनस्पतीची लागवड करून कुपोषण निर्मूलन आणि स्वयंपूर्तता साधली जाते पहा. समजलं? पोषण वाटिका म्हणजे ज्याला किचन गार्डन म्हणतात पहा. ताज्या अन्नाचा पुरवठा. यामध्ये पहा औषधी वनस्पती, तुळस, कोरफड, गवती चहा यासारख्या औषधी वनस्पती वाढवल्या जातात, ज्याला घरगुती उपचारांसाठी उपयुक्त ठरतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की पौष्टिक नसलेल्या घटकांतर्गत किशोरवयीन मुलींचा समग्र आणि सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी कोणती गुरुकिल्ली आहे? तर पर्याय क्रमांक 3 लाईन मिनिस्ट्रीसह अभिसरण याचं बरोबर उत्तर आहे पहा. तर पहा किशोरवयीन मुलींचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, पेयजल मंत्रालयाने एकत्र येऊन अभिसरण करून काम करणे हेच या मुख्य योजनेची यशाची काय पहा गुरुकिल्ली पहा. यामध्ये कोणतं मंत्रालय काम करतं? तर शिक्षण मंत्रालय. शाळाबाह्य मुलींना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी औपचारिक शिक्षणासाठी. त्यानंतर कौशल्य विकास मंत्रालय मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षणासाठी. पेयजल आणि स्वच्छता विभाग सुद्धा कार्य करतं. ग्रामीण विकास मंत्रालय गावातील शेवटच्या मुलींपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा हे कार्य करतं. महाराष्ट्रामध्ये बाल आणि किशोरवयीन कल्याणकारी वर्तणुकीतील बदल चालना देण्यासाठी कोणती रणनीती सर्वात प्रभावी आहे? तर कोणती रणनीती पहा याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पालक, शिक्षक आणि स्थानिक नेत्यांचा समावेश असलेले समुदाय आधारित कार्यक्रम याचं बरोबर उत्तर आहे पहा. केवळ माहिती देऊन सवयी बदलत नाही. जेव्हा सरपंच, शिक्षक किंवा स्थानिक नेते एखाद्या आरोग्यदायी सवयीचा पुरस्कार करतात, तेव्हा लोक त्यांचे अनुकरण लवकर करतील पहा. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. बडी मदर्स ही संकल्पना मांडण्यात आली, ज्यामध्ये एक सदृढ मूल आणि दुसऱ्या कुपोषित बालकासह दोन माता एक जोडी बनवतात. ही कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली? तर ही मित्रांनो आसाममध्ये सुरू करण्यात आली. कुठे? आसाममध्ये. बडी मदर्स संकल्पना आसाम राज्यामध्ये सुरू करण्यात आली. प्युअर टू प्युअर लर्निंगवर आधारित आहे, जेथे सुदृढ मुलांची आई कुपोषित मुलांच्या आईला सर्व मार्गदर्शनाबाबत अनुभव शेअर करते पहा. बडी मदर्स आसाममध्ये. ही संकल्पना प्रामुख्याने पीअर टू पीअर. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती योजना काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी. खालीलपैकी कोणती योजना महाराष्ट्रातील मुले, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांमधील कुपोषण दूर करण्याच्या उद्देशाने राबवली जाते? तर मित्रांनो कोणती पहा लक्षात ठेवा सर्वांनी. पर्याय क्रमांक 2 सक्षम अंगणवाडी पोषण 2.0 बरोबर. 2.0 ही योजना मित्रांनो लागू केली जाते. यामध्ये किशोरवयीन मुलींच्या योजना एकत्र करून मिशन पोषण 2.0 सुरू केले पहा. मित्रांनो याच एकाच छताखाली पूर्वीच्या एकात्मिक बालविकास सेवा, पोषण अभियान आणि किशोरवयीन मुलींसाठी योजना ह्या एकत्र करण्यात आल्या पहा. यामध्ये 6 महिने ते 6 वर्ष किशोरवयीन मुली म्हणजे 14 ते 18 वर्ष, गरोदर बाया आणि स्तनदा माता अशा सर्व घटकांना कुपोषण दूर करण्यावर लक्ष केंद्रित केले पहा. याचं मुख्य उद्दिष्ट उंची कमी असणे, वजन कमी असणे, लोहाची कमतरता आणि जन्मत कमी वजन असणे या समस्येवर मात कमी करणे याचं मुख्य उद्दिष्ट आहे पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, अंगणवाडी केंद्रामध्ये सामाजिक परीक्षणाची जबाबदारी प्रामुख्याने कोणाची असते? तर पर्याय क्रमांक 2 मित्रांनो, स्थानिक समुदाय आणि ग्रामपंचायतीची असते पहा. स्थानिक समुदाय आणि ग्रामपंचायत.
असाल तर नक्की फोनपेमध्ये जा. लगेचच्या लगे ॲडमिशन घेऊन टाका. तुमचं जर स्वप्न या ठिकाणी मुख्य सेविका बनायचं असेल, तर हे स्वप्न बघा आपल्या बॅचद्वारेच पूर्ण होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ॲडमिशन घेऊन टाका. वेळ फार कमी पहा. जेवढा जास्त उशीर कराल, तेवढं जास्त आपलं नुकसान होणार आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये ठेवा. नक्कीच आपलं मुख्य सेविका होण्याचं जे काही स्वप्न आहे, ते 100% पूर्ण होईल. त्यामुळे लवकरात लवकर बघा 93 25 23 0840 या नंबरला बघा ₹999 पाठवा. लगेच फोनपे, Google पेमध्ये जा. पेमेंट करा. स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये लगेच अभ्यासाला आपण सुरुवात करूयात. वेळेचं बंधन आहे त्यामुळे आपण जास्त काही सांगू शकत नाही. परंतु जर आपला अभ्यास डीप बाय डीप करायचा असेल आणि कमी वेळेमध्ये जास्त आपल्याला जर अभ्यास करायचा असेल, तर लवकरात लवकर आपल्याला ॲडमिशन घेणं खूप गरजेचं आहे पहा. तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि लगेच ॲडमिशन घेऊन टाका. कारण की या ठिकाणी पहा अशी संधी वारंवार येत नसते पहा. या संधीचं सोनं करा. संधी अशीच डावलू देऊ नका. वरून बघा या ठिकाणी आपल्याला बघा या ठिकाणी 10,000 प्रश्नांच्या PDF सुद्धा लगेच मिळणार आहेत पहा. लवकरात लवकर घ्या. या सर्व फास्ट रिव्हिजन आणि फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे आपली. चला जास्त काही सांगत नाही.